Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? पदावर दावा सांगणंच मुळे चुकीचं होतं, कारण भारतीय जनता पार्टीची एवढी संख्या निवडून आलेली आहे, बहुमता इतकी जवळपास संख्या निवडून आलेली आहे, त्यामुळे अन्य कोणी दावा करणं हेच हास्यास्पद होतं. ते म्हणाले जो मोदी शहा निर्णय घेतील तो मान्य असेल. मला निर्णय त्यांना ऑलरेडी सांगितला असावा, म्हणूनच त्यांनी या सगळ्या आज पत्रकार परिषद घेतली असेल. अजित पवारांनी जो पाठिंबा दिला होता आधीच, त्यामुळे एकनाथ शिंदेची कोची झाली असं मला वाटतं का? असं काही नाही, ऑलरेडी ते एकत्र निवडणूक लढलेले होते. अजितदादा जास्त राजकारणात मुरब्बी आणि हुशार आहेत, त्यांना माहिती न मिळण्यापेक्षा आपण आपलं काम करून मोकळं व्हावं, ते झाले. एकनाथ शिंदेनी टीका केली, ते म्हणले की मी लढणारा नाही तर लढणारा नेता आहेत. खोचक टीका केली गुजरात. कोण टीका केली? लढणारा नेता आहे म्हणजे काय? मग इतक्या दिवस कशाला? 4-5 दिवस झाले. पहिल्या दिवशी सांगायला पाहिजे होतं की भारतीय जनता पार्टी जो निर्णय घेईल तो पूर्ण प्रयत्न केलेच ना त्यांनी. ज्यावेळेस त्याच्यात यश आलं नाही त्यावेळेस आता लढणारा आणि हा वगैरे या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या का? नाना पटोले म्हणतात की शिंदे एक मिनिट जरा. एकीकडे एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेऊन सांगतात की जो दिल्लीचा निर्णय असेल तो मान्य असेल. दुसरीकडे त्यांचेच खासदार जाऊन पंतप्रधानांची भेट घेतात आणि साकडं घालतात की पुन्हा एकदा एकनाथ शिंदेनाच मुख्यमंत्री करा. कुठले? त्यांच्या ते पक्षाचे खासदार आहेत काँग्रेसचे. एकनाथ शिंदे म्हणतात. मला असं वाटतं पक्षाच्या कार्यकर्त्यांची किंवा काही जणांची भूमिका असू शकते, असायला काही हरकतही नाही. परंतु शेवटी प्रॅक्टिकल विचार केला, संख्या भारतीय जनता पार्टीने आधीच त्यांना रिवॉर्ड दिलेला आहे. वारंवार थोडी कोणत्या राजकीय पक्ष कोणाला रिवॉर्ड देत असतो, एकदा रिवॉर्ड दिला विषय संपला. दानवेसाहेब, तुम्ही आज एक स्टेटमेंट केलं की तुमच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये असं ठरलं की स्वबळावरती निवडणुका लढवायच्या. दुसरीकडे वडेट्टीवार म्हणाले की हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे, मात्र आमच्या देखील काही नेत्यांची भूमिका होती स्वबळावर लढण्याची. हे पहा, मी स्वबळावर लढणार असे कुठेही बोललो नाही, पण कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी संघटन पूर्ण 288 मतदारसंघात, फार काही 100, 125, 150 मतदारसंघापुरतं मजबूत न ठेवता ते 288 मतदारसंघात असावं. आणि येणार काय तर वेळ मिळायला आपल्याला शक्य झालं, आघाडी तोडून वगैरे काही नाही, राजकीय स्थिती पाहून एखाद्या दिवस स्वतःच्या ताकदीवर लढण्याची वेळ येऊ शकते, त्यामुळे तयार असावं. अशा प्रकारची भूमिका मांडलेली आणि ती भूमिका कोणत्याही राजकीय पक्षाची चुकीची असावी असातला काही भाग नाही. काँग्रेस ईव्हीएमच्या बॅलेट निवडणुका बॅलेट पेपर यासाठी जन आंदोलन करणार आहे, त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचा त्याला पाठिंबा असणार आहे. हे पहा, ही जन आंदोलन झालं पाहिजे, कोणत्याही राजकीय पक्षाचं आंदोलन होण्यापेक्षा जन आंदोलनाची याला आवश्यकता आहे. कारण जर सगळ्याच राजकीय पक्षांना ईव्हीएम विषयी शंका असेल तर बॅलेटवर घ्यायचं काय प्रॉब्लेम आहे? भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं सुद्धा 2014च्या आधीचे वक्तव्य जर ऐकले तर त्यांनी सुद्धा हीच भूमिका मांडली. आज अमेरिकेमध्ये सुद्धा बॅलेटवर निवडणुका होतात. अनेक देशात या जगातल्या अनेक देशामध्ये, मोठ्या मोठ्या देशामध्ये बॅलेटवरच निवडणुका होत असतात. आणि मग आपला ईव्हीएमवर आपला अविश्वास असेल तर मला असं वाटतं आपण तो निर्णय घ्यायला काय हरकत आहे. सर, हिंदी में जाना चाहेंगे. जिस तरीके से आज एकनाथ शिंदे ने प्रेस कॉन्फ्रेंस कर कहीं ना कहीं जो सीएम का फेस है उस पर कहीं ना कहीं भी साफ होते हुए दिख रहा है. उन्होंने अपना नाम जो है पीछे ले लिया है. उन्होंने कहा कि जिस तरीके से जो पीएम मोदी डिसाइड करेंगे वही डिसीजन रहेगा हमारा, हम लोग उसे एक्सेप्ट करेंगे. आप इसे किस तरीके से देखेंगे? क्या देखने का, भारतीय जनता पार्टी की लगभग मेजोरिटी आ गई है. कोई पार्टी इतना तो पागल नहीं है ना कि हमारी मेजोरिटी रहेगा दूसरे को जगह पे बिठाए, तो उनकी पार्टी का ही बिठाने का डिसीजन लेंगे ना. ये भी समझ लो, अगर भारतीय जनता पार्टी की फुल मेजोरिटी नहीं आती थी, शिंदे के सिवा बनता नहीं था, तो शिंदे साहब जो है सीएम पद ही लेते थे. ये भी भारतीय जनता पार्टी ने सीखने की जरूरत है. तो क्या आपको लगता है शिंदे जी को कोई एक बड़ा मिनिस्ट्री या फिर कुछ ऑफर कर दिया है बीजेपी ने? अभी वो सेकंड लार्जेस्ट पार्टी है, उनको मिलेगा ही नेचुरली. उसको ऑफर की क्या जरूरत है, नेचुरली मिलेगा. सर, जिस तरीके से हैकिंग
जैसे सवाल उठ रहे हैं और कांग्रेस भी एक अलग भूमिका लेते हुए दिख रही है, आप कैसे देखते हो इस मुद्दे को? क्या शिवसेना? देखो, ईवीएम हैकिंग की सिर्फ जीतने हारने वाले नहीं, जीतने वाले लोग भी इसके बारे में सवाल खड़े कर रहे हैं। सर्वे देखो, भारतीय जनता पार्टी के नेताओं के पहले के वक्तव्य देखो कि हम 1000 से जीतेंगे, 2000 से जीतेंगे, हम मेजॉरिटी आएंगे, हमारे 160 आएंगे, हमारे 170 आएंगे। अब इतने आ गए, जो सीट 1000 5000 से कभी चुन के नहीं आती है, वो 50-50 हज़ार से सीट चुन के आ रही है। कितनी जगह जो काउंटिंग है उसमें कभी कहीं कम है, कहीं ज़्यादा है। ये सब सवाल है, तो ईवीएम में कुछ ना कुछ तो गड़बड़ है, ऐसा जनता की समझ हुई है। वो जनता के मन में जो शंका है उसको दूर करने की ज़रूरत है। लेकिन सर, सरकार की ओर से ऐसा कहा जाता है कि जब हम ईवीएम वोट देते हैं तब बैलेट पेपर जो वीवीपैट रहता है उसमें दिखाई देता है कि आप किसे वोट दे रहे हैं, तो इसमें कोई अलग से संदेह बनता नहीं है कि किस तरीके से अगर कोई ईवीएम में गड़बड़ी है? इवन सुप्रीम कोर्ट ने भी इस पर कमेंट किया होगा। ये शंका क्यों निर्माण हो रही है? सब लोग पागल है क्या? हरियाणा भी वैसे ही बोल रहे थे लोग, मध्य प्रदेश में भी वैसा बोल रहे हैं। आज महाराष्ट्र में तो हजारों लोगों की कंप्लेंट है, कोई पॉलिटिकल पार्टी की कंप्लेंट नहीं है, लोगों की कंप्लेंट है। अभी वो यहाँ पे दही सर मुंबई में मनसे का उम्मीदवार यीरुनकर, उन्होंने कहा तो मेरे घर में इतने वोटर है, मेरे को 0 वोट वहाँ पे गिरे हैं, तो ये कंप्लेंट तुम थोड़ी दूर कर सकते हैं। कुछ गांव में जो कांग्रेस के, अभी धुलिया का उदाहरण सामने आया है, वो गांव कांग्रेस का परंपरागत ताकत वाला गाँव है, 0 वोट है वहाँ पे कांग्रेस को। संभाजी नगर में कन्नड़ का आया है, जहाँ वोटिंग ही 396 है, उसकी काउंटिंग 550 पौने 600 आ रही। ये बातें तो सामने आई है। शिवसेना के एक बहुत बड़े नेता है शिंदे गुट के, उन्होंने कहा है कि उबाठा के कुछ एमएलए उनके कांटेक्ट में है। ये सब पुरानी बातें हैं, वो चो बातें करते, कौन रिकामा है अभी? सब उनके खिलाफ हम चुन के आए तो उनके तरफ जाने का क्या सवाल पैदा होता है? सर, क्या आप भी बैलेट पेपर पर चुनाव करना चाहते हैं? बिल्कुल होना चाहिए बैलेट पे। 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सरकारने निवडणुका झाल्या होत्या आणि बहुमत ज्या टायमाला भाजपाला मिळालं त्या टायमाला पार्टी फुटली. आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये भाजपाला महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं. याचा अर्थ एकनाथ शिंदेने वापरून घेतला किंवा फक्त त्यांचा फेस वापरून घेतला आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून दूर केला असं वाटतं तुम्हाला? असं नाही वाटत. भारतीय जनता पार्टी एक मोठा पक्ष आहे, सगळे साधन सामग्री सत्ता याचा परिणाम हा असतो, हा काय एकनाथ शिंदेच्या फेसचा परिणाम नसतो. हा एकंदर भारतीय जनताची कार्यशैली पूर्ण केंद्रापासून तर गाव पातळीपर्यंत सत्तेचं अंमलबजावणी, प्रशासनाचं सहकार्य, साधनं सगळे, संपत्ती सगळी, नियोजन सगळं त्याचा परिणाम असतो. हा काय फेस बेसचा परिणाम नाही. हा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.